नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मैद्यापासून महिनाभर टिकणारा मस्त कुरकुरीत व चटपटीत पदार्थ बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. या मैद्यामध्ये चिमूटभर खायचा सोडा व पाऊण चमचा मीठ टाकूयात. त्यानंतर 1 चमचा ओवा असा हातावर चोळून यामध्ये टाकायचा आणि हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये पोहे खायचे 4 ते 5 चमचे तेल टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात. इथे आपल्याला तेल हे थंडच घ्यायचं आहे आणि हे तेल व्यवस्थित चोळून चोळून या मैद्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. हे बघा, मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने व्यवस्थित चोळून चोळून तेल या मैद्याला लावत आहे, अगदी तसंच आपल्याला तेल या मैद्याला लावून घ्यायचं आहे. तेलाचं मोहन मैद्याला व्यवस्थित लागलं की नाही हे बघा, अशी मूठ पडली की समजायचं हे तेल या मैद्याला व्यवस्थित लागलेलं आहे. तेल व्यवस्थित या मैद्यासोबत एकजीव झाल्यावर ह्या मैद्याच्या मठरी मस्त खुसखुशीत तयार होतात. आज आपण या मैद्यापासून मठरी बनवणार आहोत. यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून मस्त घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. ही कणिक भिजवायला पाणी आपल्याला साधं थंडच वापरायचं आहे. गरम केलेलं पाणी वापरायचं नाही आहे. इथे बघा, मी व्यवस्थित घट्टसर अशी कणिक मळून घेतली आहे. यावर आता 15 ते 20 मिनिटे झाकण ठेवूयात आणि ही कणिक मुरू देऊयात. कणिक मुरते तोपर्यंत आपण या मठरीसाठी लागणारा मसाला बनवूयात. मसाला बनवायसाठी एका भांड्यामध्ये पाऊण चमचा लाल मिरची पूड टाकूयात. त्यानंतर अर्धा चमचाला थोडं कमी मीठ टाकूयात. पाव चमचा काळी मिरी पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर यामध्ये टाकूयात. त्यानंतर पाव चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचा काळं मीठ यामध्ये टाकूयात. आणि पाव चमचा चाट मसाला यामध्ये टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करूयात. इथे बघा, मठरीसाठी लागणारा स्पेशल मसाला बनवून तयार झाला आहे. इथे बघा, आता 20 मिनिटे झालेले आहेत. या कणकेवरचं झाकण काढूयात आणि हे कणिक मळून घेऊयात. या कणकेचे आता समान 2 गोळे बनवूयात. आता यामधील एक गोळा घेऊयात आणि थोडा मैद्याचा वापर करून याची आपण जशी चपाती लाटून घेतो तशीच चपाती लाटून घेऊयात. इथे बघा, मी व्यवस्थित अशी चपाती लाटून घेतली आहे. तुम्ही या चपातीची थिकनेस बघू शकता. खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही. अशा पद्धतीची आपल्याला ह्या गोळ्याची चपाती लाटून घ्यायची आहे. आता इथे मी प्लास्टिकच्या बॉटलचं झाकण घेतलेलं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने झाकणाच्या मदतीने याच्या आपल्याला मठरी कट करून घ्यायच्या आहेत. अशा झाकणाने कट केल्या की मस्त काजूच्या शेपच्या मठरी बनवून तयार होतात. आणि ह्या काजूच्या शेपच्या मठरी दिसायला पण छान दिसतात. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने आपण मठरी कट करून घेऊयात. इथे बघा, मी ह्या एका चपातीच्या मठरी कट करून घेतल्या आहेत. त्या आता आपण तळून घेऊयात. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये या मठरी टाकून घ्यायच्या आहेत. मठरी टाकल्यानंतर एखाद्या मिनिटाने चमच्याने अशा पद्धतीने ह्या मठरी हलवून घ्यायच्या आहेत. या मठरी आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत लो फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत. या मठरीची बाजू उलट सुलट करून ह्या मठरी व्यवस्थित आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत.
इथे बघा, लो फ्लेमवर मस्त सोनेरी रंगावर या मठरी मी तळून घेतल्या आहेत. ह्या मठरींना मस्त सोनेरी कलर आला आहे. या मठरी आता एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या कणकेच्या मठरी बनवून घेऊयात. इथे बघा, आपल्या सर्व मठरी बनवून तयार झाल्या आहेत. आता या मठरीला आपण जो मसाला बनवून घेतला होता तो मसाला लावूयात. आता या मसाल्यापैकी पाऊण ते 1 चमचा मसाला या मठरीवर टाकूयात आणि व्यवस्थित मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने मिक्स करून घेऊयात. मठरीला मसाला लावल्यानंतर ह्या मठरी एका खोलगट भांड्यामध्ये काढायच्यात आणि मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने ह्या मठरी अशा वरखाली करायच्यात, म्हणजे सर्व मठरीला मसाला अगदी व्यवस्थित लागतो. इथे बघा, मस्त मसाला मठरी बनवून तयार झाली आहे. एक मठरी मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता, मस्त खुसखुशीत अशी मठरी बनवून तयार झाली आहे. ह्या मठरी थंड झाल्यावर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायच्यात. 1 महिनाभर ह्या मठरी मस्त टिकतात. मस्त चटपटीत व कुरकुरीत अशी काजू मसाला मठरी बनवून तयार झाली आहे. तर मग तुम्ही पण माझ्या पद्धतीने ही काजू मसाला मठरी नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.